आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या प्लास्टिक सर्जरी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सेवेचा महाकुंभ। विनोद गांधी। परमपूज्य आनंद ऋषीजी मसा यांच्या आशीर्वादाने व प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषीजी मसा यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे रुग्णसेवेचे कार्य हे ईश्वरीय कार्य समजूनच होत आहे। येथे होणाऱ्या आरोग्य शिबिरांचा लाभ हजारो रुग्णांना मिळत आहे। आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे आरोग्य मंदिर आहे। येथे येणाऱ्या रुग्णाला उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी येथील सर्व डॉक्टर्स, नर्सेस व स्टाफ निस्वार्थपणे आरोग्य सेवा देत आहेत। सध्याच्या युगात न परवडणारा औषधाचा खर्च यामुळे अनेक रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले आहे। मोफत आरोग्य शिबिरांमुळे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळत आहे। आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सेवेचा महाकुंभ सुरू आहे, असे प्रतिपादन उद्योजक विनोद गांधी यांनी केले आहे। राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी मसा यांच्या 34व्या पुण्यस्मृती निमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन सौ उमा विनोद गांधी व गांधी परिवाराच्या वतीने करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन उद्योजक विनोद गांधी व सौ उमा गांधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले। या प्रसंगी अभिजित गांधी, सौ श्रुती गांधी, अभय गुगळे, सौ नंदा गुगळे, CA मोहन गुगळे, सुनील गुंदेचा आदींसह जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर प्रकाश कांकरिया, सतीश लोढा, डॉक्टर आशिष भंडारी, मानकचंद कटारिया, वसंत चोपडा, प्रकाश छल्लानी, शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर आदित्य दमानी, डॉक्टर मृदुला मुळे आदी उपस्थित होते। श्रुती गांधी म्हणाल्या, गुरुदेव आचार्य आनंद ऋषीजी मसा यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। मातापित्यांची सेवा करणे यासोबतच समाजाप्रती आपले काही कर्तव्य आहे। समाजातील गरजू रुग्णांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे। आरोग्य सेवेच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी जैन सोशल फेडरेशनने गांधी परिवाराची निवड केली, हे गांधी परिवाराचे भाग्यच आहे। यापुढील काळातही आनंद ऋषी हॉस्पिटलच्या रुग्णसेवेच्या कार्यात गांधी परिवाराचे सहकार्य मिळत राहील। सबके चरणों में कोटिशा वंदन और यहाँ उपस्थित सभी मान्यवरों को मेरा नमस्कार। हर साल की तरह मेरे जन्मदिन की शुरुआत यहीं से हुई, इसलिए जैन सोशल फेडरेशन की मैं बहुत आभारी हूँ। गुरुदेव की छत्र छाया में और आपके आशीर्वाद से इस दिन की शुरुआत की है। कहते हैं कि माता पिता का तो ऋण होता ही है, लेकिन हमारा एक और बड़ा कर्तव्य होता है समाज की तरफ। गुरुदेव हमें देते ही इसलिए है कि हम ज़रूरतमंदों के लिए कुछ कर सकें। सही पर समय पर सही इंसान का योग्य माध्यम से मदद करना ही बहुत बड़ा समाज कार्य है। और जैन सोशल फेडरेशन से बड़ा कोई सामाजिक संस्था नहीं है। तो गांधी परिवार आपका बहुत आभारी है कि हमें इस कार्य के लिए चुना। देने वाले तो गुरुदेव है, हम निमित्त मात्र हैं, बट आभारी है कि हमें इस कार्य के लिए निमित्त मात्र चुना। तो आप तरक्की करते रहे और हमेशा हमें अपने साथ लेके चलते रहे, बस यही विनती है। और आखिर में इतना ही कहूँगी कि हम सबकी तरफ से कि मेरी किस्मत से ज़्यादा तूने मेरी थाली में परोसा है, मेरी किस्मत से ज़्यादा तूने मेरी थाली में परोसा है। आने वाला हर दिन पहले दिन से बेहतर होगा। गुरुदेव हमें आप पर पूरा करें। प्रास्ताविकात डॉक्टर प्रकाश कांकरिया म्हणाले, आनंद ऋषीजी हॉस्पिटल या आरोग्य मंदिराच्या उभारणीपासूनच विनोद गांधी व गांधी परिवाराचे योगदान लाभत आहे। तसेच वर्धमान महावीर युनिव्हर्सिटी या महत्त्वाकांक्षी शैक्षणिक प्रकल्पाला देखील गांधी परिवाराचे सहकार्य मिळाले आहे। याबरोबरच हॉस्पिटलचा दंतरोग विभाग सुरू करण्यासाठी गांधी परिवाराने मोठे योगदान दिले आहे। श्रुती गांधी यांचा जन्मदिवस दरवर्षी शिबिराच्या माध्यमातून साजरा केला जातो। आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे। नगर जिल्ह्यातील 260 बेड्सचे हे पहिलेच हॉस्पिटल आहे। आत्तापर्यंत 1 लाखाहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्रालय विभागाच्या मार्फत करण्यात आल्या आहेत। या शिबिरांसाठी समाजातील दानशूर व्यक्ती त्यांच्या सद्भावनासोबतच गांधी परिवार यांचे मोलाचे योगदान लावत असते। जिन्होंने इस आरोग्य मंदिर के उभारने में हमें प्रेरणा दी,
हम युवकों को एक साथ किया और ये आरोग्य मंदिर को अभी आज 25 साल पूरे हो रहे हैं। ऐसे आदर्श श्री महाराज के चरणों में कोटि का वंदन। देखते देखते कब 25 साल पूरे हुए, ये हम जैन सोशल फेडरेशन के जो कार्यकर्ता है एक फैमिली है, सब मिलकर हम काम करते हैं। और ऐसे नए नए जो आप देख रहे हैं कि पहले 100 बेड का हॉस्पिटल हमने खड़ा किया, तब लोग बोलते थे पहले 10 बेड का तुम एक छोटा यूनिट चालू करो, चलता कि नहीं चलता देखो, फिर कुछ बड़ा सोचो। मगर उस समय एक बड़ा सपना देखा, आदर्श मेरी मार्शल ने प्रेरणा दी, समाज ने जो है हम सब युवकों को इतना बढ़ावा दिया कि जहाँ मटन मार्केट होने वाला था वहाँ इस आरोग्य मंदिर की उभारनी हो गई। यहाँ आज ये बात की खुशी है कि आज लाखों जीवों को आज जीवन दान मिल रहा है। आज विशेषकर आपके जो आयोजक है श्री विनोद जी गांधी और उनका परिवार, इन्होंने भी श्री अभय जी गुरुए और परिवार के साथ अभय जी गांधी, ये परिवार ने हमारे पहले दिन से जैन सोशल फेडरेशन के साथ रहे और देखते देखते सभी कार्यों में उन्होंने ये सहकार्य किया और इतना बड़ा सपना साकार हुआ। आज इस बात की खुशी है कि आज श्रुति जो उस परिवार की है, आज उसका वार्षिक भी है, बर्थडे भी है, तो हैप्पी बर्थडे। आज उस खुशी में आज ये शिविर का भी आयोजन किया गया और ये शिविर में और एक विशेषता है कि प्लास्टिक सर्जरी शिविर है जिसमें डॉक्टर आदित्य दमानी और डॉक्टर मृदुला मुळे, ये तज्ञ डॉक्टर जो है वो अपनी सेवा दे रहे हैं। और मुझे इस बात की भी खुशी है कि हमने आँखों के जो हॉस्पिटल है अपना नेत्रल है, 7 साल में 1 लाख से भी ज़्यादा ऑपरेशन हम करता है। अभी आरोग्य के साथ हम अभी जो ज्ञान की सेवा है उसमें भी बढ़ावा दे रहे हैं। जहाँ वर्धमान महावीर यूनिवर्सिटी का निर्माण होने जा रहा है, काम चालू हो गया है, एडमिशन हो रहे हैं। और देखो टीम जो है, मुझे इस बात की खुशी है कि हम अब सीनियर हो गए, मगर हमारी जो जूनियर जेएसएफ की टीम है वो हमारे 100 गुना उत्साह से अभी एकजुट हो गई। एक बड़ी टीम है और बड़े बड़े सपने साकार कर रही है। डॉक्टर आदित्य दमानी म्हणाले, दरवर्षी प्लास्टिक सर्जरी तपासणी शिबिरात गरजू रुग्णांची मोफत तपासणी व योग्य मार्गदर्शन केले जाते। यावेळी शिबिराच्या माध्यमातून कॅन्सरचे शस्त्रक्रिया सुरू आहे। कॅन्सरच्या रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा। प्लास्टिक सर्जरी शिबिरात लहान मुलांचे जन्मजात हातांच्या समस्या, व्यंग, मधुमेहामुळे होणाऱ्या जुनाट जखमा, पायाच्या जखमा, हातांच्या नसा संबंधित आजार, दुभंगलेली ओठ व तुटलेले कान, चेहऱ्यावरील व्रण आणि लाल ग्रंथी समस्या, कर्करोगाच्या गाठीचे निदान व उपचार, पांढरे चट्टे, तोंडाचे व्रण यावर औषध उपचार करण्यात येत आहे। या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी शिबिर घेत आहोत। तर या शिबिरात आपण जे गरजू रुग्ण आहेत त्यांचे मोफत तपासणी करतो आणि त्यांच्यासाठी जे ऑपरेशन किंवा त्यांना काही जे योग्य मार्गदर्शन लागत असेल ते आपण करतो। तर दरवेळेस प्रमाणे यावर्षी बरंच आपला प्रतिसाद चांगला आहे शिबिरला आणि यावर्षी आपण नवीन कॅन्सरचेही ऑपरेशन चालू केले आहेत। तर कॅन्सरसाठी आपल्याकडे तज्ञ डॉक्टर आहेत आणि त्याचेही ऑपरेशन आणि त्याचे रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आपल्या इथं होते। तर कॅन्सरच्या रुग्णांनी आपल्यासाठी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी यावे आणि दाखवण्यासाठी यावे। इथं अत्यंत अल्प दरात आणि योजनेमध्ये हे काम होतं आणि लोकांना भरपूर सवलती इथं मिळतात।
तर यावर्षी आपण आता शिबिरला जस्ट चालू करतो आहोत आणि ह्यालाही प्रतिसाद चांगला आहे यावर्षी. त्याच्यात आपण प्लास्टिक सर्जरीमध्ये जे दुभंगलेले होठ किंवा जन्मजात विकृत्या असतात त्याचे पेशंट येतात, किंवा मग काही पेशंट्स आहेत ज्यांना की आपले नसांचा प्रॉब्लेम आहे किंवा शिरांचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना काही भाजलेले रुग्ण आहेत किंवा भाजल्यानंतरच्या ज्या विकृत्या आहेत ह्याच्यासाठी आपल्याकडं ह्याच्यात रुग्ण येतात. बरेच वेळा आपल्याकडं डायबिटीस असल्या कारणाने ज्यांना जे जखमा होतात, डायबिटिक फूट ज्याला म्हणतो आपण, तेही रुग्ण आपल्याकडे येतात. आणि ह्याच्यात इवन जे डायलिसिसचे पेशंट असतात त्यांना जे फिश्युला करायचे असते, एव्ही फिश्युला, तर तेही आपल्याकडं योजनेमध्ये काम होतं. तर अशा याप्रमाणे बरेच लोक याचा लाभ घेत आहे आणि माझी हीच विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा शिबिरात. नमस्कार, मी डॉक्टर मृदुला मुळे आनंद ऋषी हॉस्पिटलमधून मी बोलते आहे. मी मॅक्सिलोफेशियल सर्जन आहे. आज ह्या पूर्ण मार्च महिन्यामध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये आनंद ऋषीजी महाराजांची जयंती असते. त्यानिमित्त आपण हा शिबिर प्रोग्राम घेत असतो खूप वर्षापासून. आज आमचा 18 मार्च आहे. आज आमचा प्लास्टिक सर्जरीचा कॅम्पचा दिवस आहे. ह्याच्यामध्ये काय असतं तर स्पेशल ह्या वर्षी या कॅम्पचं एक स्पेशल असं आहे की एक स्माईल ट्रेन प्रोजेक्ट नावाचा प्रोजेक्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरू झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पहिलंच हे आपलं आनंद ऋषीची हॉस्पिटल हे पहिलंच स्माईल ट्रेन सेंटर आहे. स्माईल ट्रेन ही एक पूर्ण जगभरातली एक संस्था आहे ज्याच्यामध्ये खूप सर्जरीज, ज्या की फाटलेला ओठ, दुभंगलेला ओठ किंवा दुभंगलेला टाळू आपण म्हणतो, हा जो जन्मजात विकार झालेला असतो पेशंटला, तर त्याच्यावरती झालेला हा उपाय असतो. तर त्याची जी सर्जरी आहे ती आपली ह्याच्यामध्ये फ्री होते. तर आपल्या हॉस्पिटलमध्ये ही सर्जरी मोफत चालू झालेली आहे. तर त्यासाठी हे जे स्माईल ट्रेन सेंटर आहे या अंतर्गत आपण हा उपक्रम राबवत आहोत. आज या कॅम्पच्या निमित्ताने जेवढे पण पेशंट येतील आणि ह्या एका दिवसाच्या व्यतिरिक्त सुद्धा वर्षभरात आपल्याकडे जेवढे पेशंट येतील त्या सगळ्या पेशंटचं जी सर्जरी आहे त्याचा पेशंटला एकही रुपया खर्च न करता सर्जरी पूर्णपणे मोफत होणार असते. याच्यामध्ये आपण काय काय सर्जरी करतो तर जी दुभंगलेला ओठ किंवा टाळू आहे तर ही कोणती एक सर्जरी नसते, ही स्टेज वाईज सर्जरी असते. तर याच्यामध्ये जेव्हा बाळ 4 महिन्याचं असतं, 4 महिन्याचं असल्यापासून आपण त्या बाळाची सर्जरी करू शकतो. जी पहिली दुभंगलेल्या ओठाची सर्जरी असते ती बाळ 4 महिन्याचं असताना आपण पहिली सर्जरी करतो. त्याचबरोबर जेव्हा बाळ 1 वर्षाचं होतं तेव्हा आपण त्याची पॅलेट म्हणजे टाळूची सर्जरी करतो. त्यानंतर जेव्हा बाळ 8 वर्षाचं होतं तेव्हा आपल्याला बोन ग्राफ्टची गरज पडते, तर आपण असं ग्राफ्टही करतो. त्यानंतर आपल्या दाताची ट्रीटमेंट आणि पुढे 16 वर्षाचं झाल्यानंतर जरूरत पडल्यास नाकाची ट्रीटमेंट, तर रायनोप्लास्टी ज्याला म्हणता येतं. तर ह्या सगळ्या सर्जरी स्टेज वाईज प्रत्येक सर्जरी ही पेशंटला पूर्णपणे मोफत आहे. तर यासाठी काय आहे की बाळ जेवढं जन्मल्या तुम्ही आमच्याकडे येऊन आम्हाला संपर्क कराल तेवढं आपण वेळेमध्ये याची सर्जरी करू आपण कारण वेळेमध्ये सर्जरी झाली तर एका पेशंटला एक चांगली आपण स्माईल देऊ शकतो आणि ज्यामुळे त्याचं भविष्य हे अगदी उज्ज्वल होईल. बऱ्याच वेळेला आपण आपल्या आजूबाजूलाही पेशंट पाहत असू, असे आपल्या जिल्ह्यात पण खूप पेशंट आहेत. प्रत्येक 3 मिनिटाला पूर्ण वर्ल्ड वाईड एक क्लेफ्टचा बाळ जन्म घेतं. तर असे असंख्य पेशंट असतात, पण त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचून आता पेशंटला कुठेही लांब की पुण्याला जायचंय कुठे जायचंय ह्याची गरज नाही. आपल्या इथेच नगरमध्ये आहे, वर्षभर हे मोफत आहे. त्यामुळे कधी कोणाला घरचे प्रॉब्लेम्स असतात, कधी शेतीची कामं असतात, पेशंटच्या अकॉर्डिंग आपण त्यांना डेट देऊन व्यवस्थित सर्जरी करू शकतो. आपल्या इथे क्षीरसागर मॅडम म्हणून अॅनेस्थेटिस्ट आहेत, ज्या त्याच्यामधल्या स्पेशालिस्ट आहेत, ज्यांनी लहान मुलांना जेव्हा पूर्ण भूल द्यायची असते तर हे क्रिटिकल काम असतं. तर त्यासाठी क्षीरसागर मॅडम सुद्धा अॅनेस्थेटिस्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे स्पीच थेरपिस्ट आहेत, न्यूट्रिशनिस्ट आहेत. ह्या सगळ्यांना मिळून आपल्याला त्या बाळाला एक चांगली स्माईल देण्याच्या दृष्टीने आपण हा उपक्रम राबवतो आहोत. धन्यवाद. या शिबिरात
44 रुग्णांची तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केले, तर आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. शिबिरामध्ये आज प्लास्टिक सर्जरी शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, डॉक्टर आदित्य दमानी व डॉक्टर मृदुला मुळे या तज्ज्ञ प्लास्टिक सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प होत आहे. या कॅम्पचे जे आयोजक आहेत श्री विनोदजी गांधी, श्री सौ उमाजी विनोदजी गांधी, त्याचप्रमाणे अभिजितजी गांधी आणि सौ श्रुती अभिजितजी गांधी या सर्व मान्यवरांचं मी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतोय. या परिवारातील श्री अभयजी उगळे, सुनीलजी उगळे, सौ नंदाजी उगळे आणि सोहन उगळे जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांचंही मी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. श्री विनोदजी गांधी, डॉक्टर विनोदजी गांधी, डॉक्टर अभिजितजी गांधी, सौ श्रुतीजी अभिजितजी गांधी, श्री अभयजी दुबळे, श्री सुनीलजी मुंडेकर, श्री नंदाजी दुबळे, श्री सोहनजी दुबळे व आजचे तज्ज्ञ डॉक्टर आदित्य दमानी, डॉक्टर मृदुला मुळे या सर्वांचं मी जैन सोशल फेडरेशनतर्फे अत्यंत आभार मानतो. तसेच सर्व रुग्णांचे मी जैन सोशल फेडरेशनतर्फे अत्यंत आभार मानतो. जय महाराष्ट्र.